त्याचे पोरं तो सांभाळो आणि मला आहे ना त्याच्यापाशी राहायचंच नाही आता. सारखा उठला का मारितो, उठला का मारितो. एवढं काम करते तरी सारखं मारित राहतो. मा बापाने ना नुसतं पाहून दिलंय मोठं घरण पोकळ वासा न वारा जाई बसा बसा. नुसतं घरदार पाहून दिलं, शेतीवाडी पाहून दिली, पण पुरीला इकडं काय त्रास आहे त्याचं काहीच नाही. मरू दे, आता आहे ना, आता गेले ना तर मी येणारच नाही. मरू दे तिकडं. न्यायला जरी आलं ना तरी नाही, मी डायरेक्ट सांगून देणार मला यायचंच नाही. आज एक मारणं राहते, सगळे हातपाय सुजून ठेवले मावाले. लाज नाही वाटत. तर आता आहे ना, जाऊ दे, आता सापडीत राहील मला. मशी मला न सांगता गेली, पण मी जातेच आता. तू येडी का खुडी? कुशल म्हणती मारलं हे आणि रोज मारितो. तू का बरं सहन केलं ग एवढं? अहो दादा, तुमच्या नावागावासाठी सहन केलं मी. नको आपल्या बापाला आधीच आजार आहे, नको त्यांच्या डोक्याला टेन्शन, म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही. अगं मी मस्तपैकी बढाया मारितो लोकांना. का बाई शांत एकदम खुशाल आहे, आनंदात आहे. कशाची खुशाले तुम्हाला सांगते दादा, तुम्ही नुसतं बंगला गाडी जमिनीच पाहून दिलं तुम्ही, पण माणुसकी नाही पाहिली तुम्ही अजिबात. अगं शांता, आता माणूस कशी पाहायची सांग ना. बरं त्याच्या आईला तो मादरचोत जाय ना का दारू पिना, पण मारी तो मा लेकराला. मला याच वाईट वाटतं ग. तुम्ही फार वाटलं केलं माझं आलं, खरंच सांगते तुम्हाला. चांगलं नाही केलं तुम्ही. नुसतं त्याचं घर पाहिलं आणि त्याची शेतीवाडी पाहिली तुम्ही. अगं नाही तरी मग आता काय करायला पाहिजे गड? आता त्याला हा घाण शोक लागेल, हा किती दिवसापासून आणि किती नाही. मला सांग, तुझ्या लक्षात कधी आलं ग तुझा नवरा दारू पितो म्हणून? आता लग्नाच्या टायमाला तो म्हणे मला सुपारीच्या खांडाचा आंबट नाही. बरोबर, प्रत्येक जण असाच म्हणून म्हणतो. तुम्ही तिकडं मला लोटलं. हा. त्याच्यानंतर काही 2-3 महिने चांगला राहिला, तशी त्याची प्यायची सुरुवात वळले. हा का? तरी मी तुम्हाला काही बोलले नाही का जाऊ दे बा, सुधरल. इथं चूक झाली तुझी वाली. मला सांग, पहिल्यांदा तुझ्या लक्षात आलं असेल ना का आपला नवरा आता म्हणजे तोंडाचा वास आला असेल, त्याचा वरून धोकांडा गेला असेल. माहेरी जायचं म्हणलं का मला लगेच काय काम आहे माहेरी, हा का? आणि कशाला चाली माहेरी? तू फक्त माहेरी जाय, मग तो तंगडच तोडीतो हा का? पाहतोस, मग परत तुला घरातच घेणार नाही. तू जातीस कशी मी पाहतो, ते असा दम द्यायचा. त्याच्यामुळे मी आले सुद्धा नाही. पण आता आहे ना, आता त्याने मला रात्री इतकं मारेले, तो आता घरात नव्हता. अगं येडे, मारल्या बरोबर एखादी फोन करती, ताबडतोब त्याला बदडून काढलं तर तुझ्या देखत. तो आता घरात नव्हता. मी घराला कडी लावली, फक्त बाहेरून कुलूप पण नाही लावलं, तशीच निघून येले. मी फक्त 2-3 साड्या टाकल्या आणि माई पोतन ते घेतलं आणि लगेच निघाले. म्हणजे त्याला माहित नाही ना तू इकडे आली म्हणून? त्याला माहिती नाहीये. जाऊ द्या, मरू द्या. आता जे होईल ते होईल. आर्या पार आता मरू नाही दे. नाही, मला सांग, तू ज्या वेळेस निघून आली त्यावेळेस पेल होता का? तुम्हाला हे शांता, अगं ढुंग्या. डुंग्याला नाही आणलं दादा मी. अरे बापरे, आता कसं याच्या ताब्यात ठेवलं काय? तुम्हाला सांगते. अरे तो तुला एवढा मारित होतो, त्या पोराला सुद्धा पिऊन. मी म्हणतोय ना, तुझा राग त्या माझ्या ढुंग्यावर का नाही, माझ्या नात्यावर त्या? नाही त्याला नाही काय म्हणत. तो सगळा राग फक्त मावच काढितो. डुंग्या आहे ना, झोपेल होता. हा का? हा. अगं त्याला घेऊन यायचं असतं ग. त्याला घेऊनच यायला लागत होतं मला. त्याच्याशिवाय करमानाच आता. आणि मग एक तर लहान आहे ते, का लय मोठं नाही ना, 2-2.5 वर्षाचे फक्त. हे नाही तर मी जातो आणि त्याच्या आईला असा बदलून काढतो ना, त्या जावायला जावई गेला उडत. हा नाही तुम्ही नाही जाऊ नाही नका नाही, आता. आता आहे ना, हा? तुम्हाला आहे त्या आईला ना, बाई सोन्यासारखी पोर तिने हिरवी पिवळी केली. शांता, तू मला जाऊ दे ग. नाही दादा तुम्ही हा, नका. माझा राग आहे ना, मी शांतच करून येतो नाही त्याच्या. तुम्ही जाऊ नका. एक त्या बा तुम्हाला आहे ना आजार आहे, तुम्ही जाऊच नका. एक तर तो आहे ना दारू, त्याला आहे बैलाचं बळ आले, त्याच्यात लई ताकद आहे. म्हाताऱ्या माणसाला तुम्हाला दिल लुटून येऊ ये ना, नाही तर मी आहे ना 2 पोरं घेऊन जातो. 2 मांजरचे होते ना. शांता, तू मला जाऊ दे ग. मी 2-3 पोरं घेऊन जातोय ना, आणि पोरायला आहे ना 500-600 हजार रुपये बिघडून देतो. मांजरचे मा सोन्यासारख्या लेकराला. शांता, मी कधी मारलं का ग तुला? दादा तुम्ही झाल्यापासून मला 5 बोट लावले हा नाही, ना. असं फुलात ठेवलं आणि याच्या पदरात टाकलं मला तुम्ही. त्याला असं वाटलं का आता हिला नुसता बापच आहे, हिला दुसरं कोण नाहीये. त्याचा गैरफायदा घेऊन तो मला आहे ना लय छळ करतो माझ्यावाला, माहिती का? अरे शांता, घरदार बंगला मी किती चांगलं पाहिलं, फक्त ह्या घाण सवयीमुळे ना तो कामातून जाईल. कामातूनच गेला म्हणायचं समजा. आता एवढं जर मारलं बायकोला, माणूस आहे का कोण आहे? त्याला आहे ना मी चाला ठाक्या दाखवून येतो. तुम्हाला नाही म्हणू नको. नाही हा, मला आहे ना. नाही दादा तुम्ही
तुम्ही मी जाऊ जातो मी आहे ना नाही दादा, हा तुम्ही बसा खाली नाही नका हे जाऊ. मग काय करते सांगते मी तर मग या बाय बसा खाली. दुसरं आहे. तुम्ही टेन्शन हा? नका घेऊ, खाली बसा. काय ऐकतात राव. हं? नाही पण आता मी जाणार नाही त्याच्या घरी तुम्हाला सांगते. हे बाय, त्याला असेल ना गरज तर पोराला आणून घाल आणि मी पोराला इकडं सांभाळील, त्याला लहानचं मोठं करेल, पण मी जाणारच नाही. हे अगं मी त्या पोराला तर घेऊन येतो मा नाताला आता नाही नका. नाही 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 थांबा, नंतर जा तुम्ही, नंतर जा. अगं मला झोप नाही येणार मला जेवण गोड लागणार नाही मा नातू माझं जवळ पाय वाटलं ना हा. तर अबे आता तापल्या याच्यात जाऊ नका, वाटलं तुम्ही उद्याकडे जा, आता नका जाऊ तुम्ही. अगं तो ढोसायला कुठे गेला असेल ना घरी असेल मा नातू खेळत असेल कुठे नाही, त्याला घेऊन येतो नाही, मी नका दादा, तुम्ही जाऊ हं? नका माझ्या- शांता हा. ठीक आहे तू नको म्हणते ना जायला त्या नाताला आणायला माझ्यावाल्या ठीक आहे मी तुझं वाला ऐकतो पण आता माझं वाला तू ऐक आता तू एक काम कर आता काय ताबडतोब आत्ताची आत्ता आहे ना हं. तापल्यात तापलं हं. हे जे अंगावर वळ दिसतं ना तो वाले हा. हे ना हं. पोलीस स्टेशनला जाऊन सांग तिथे आहे ना माझ्या ओळखीचे एक हवालदार आहे चोळे दादा आणि हे सगळं आहे ना लेडीज पोलिसांना तू गारडे सांग ते तुला पाहतील आणि मग त्याच्यावर चांगला कलम दाखल करतील हं उशीर करू नको आता चल ही बॅग आहे ना देतं मध्ये तू दादा तुमच्या ओळखीचे हवालदार आहेत हा ना मी फोन करतो ना फोन करतो आणि तुझ्या मागे बी येतो ताबडतोब तू जाय फक्त तिकडे आता फोन नका करू, मला नाव सांगा फक्त. चोळे दादा म्हणून आहे, चोळे दादा हा पोलीस हा, स्टेशन हा. चोळे हा, दादा हा. जाते मी त्यांच्याकडे. ठीक आहे जायचं आणि सगळं सांग बरं का लेडीज पोलीसला सांग हा. हे अंगावरचे वळ आहे ना हे हा. सगळे दाखव हा. हा मग काय त्याच्यावाले आहे ना आता टायर मध्ये तुला तर एवढं मारलं ना त्याच्या 10 पट पोलीस त्याला बदलून काढ हा पोलीस खात आहे ना महिलांकडनं हा बरं का शांता हा. लगेच काय हा. पायी नको जाऊ रिक्षा पकड 50 रुपये दे हा. आणि सिटी पोलीस स्टेशनला मला सोडा म्हणा हा. हा आणि मी फोन करतो चोळे दादाला हा. हा जाय काय ना चोळे दादाला सगळं सांगितलं पाहिजे हॅलो हा चोळे दादा पोलीस स्टेशनलाच आहे ना अहो माझी मुलगी आहे ना स्टेशनला येऊ राहिली पोलीस स्टेशनला येऊ राहिली हा 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 अहो हा माझीच मुलगी अहो त्या जावयाने असं मारलं माझ्या मुलीला काय सांगावं आता ती सगळी काही कंप्लेंट आहे ना तुम्हाला सांगलच ती तेवढी नोंदवून घ्या आणि मी पण येतो मग एक अर्धा 1 तासामध्ये हां ठीक आहे ओके आता कशी गंमत येते काय ऊन झालं हो उन्हात ड्युटी दिली मला साहेब आज आणि रोज प्रत्येक आला साहेब आहे ना मंत्री यायचा असला का बस दिलंच आपल्याला चोळे दादानं पाठवले उन्हामध्ये अहो पण जेवलाय काय खावलाय याचा विचारच करीत नाही साहेब हां आता कधी येईल तो मंत्री कधी ते विमान उतरल कधी मी घरी जाईल कधी जेवण हां बायको पोरं घरी वाट पाहते आहे काय ही ड्युटी तर मला आज झालं आहे ना करा का नको करू झाली अशी झाली हां सारखं इकडं तिकडं पाहावं लागतं कोणी आडमध्ये येतं पोरं सोरं येत्या गाड्या गोड्या येत्या सदा गागावं लागत इकडून तिकडून ए बरं इकडे काय रे मध्ये हां काय सदा येऊ नको इकडं आता चल वय बाजरा दांड्या पाहिला कसं आहे समजत नाही गेला कोण बसले सर आता आहे ना पोलीस स्टेशनला गेले होते पण ते दादा तिथं नव्हते ते म्हणे का ते ड्युटीला जायले पेट्रोल पंपाकडं हाच पेट्रोल पंप दिसतोय वाटतं चला आता तिथंच पाहते दादांना हा दादा इथंच वाटतंय काय अहो दादा तुम्ही चोळे दादा आहे का हो चोळे दादा हां हां काय काम कंप्लेंट द्यायची होती हो अहो कंप्लेंटला मी बाहेर ड्युटीला आहे तुम्ही पोलीस स्टेशनला जा ना पोलीस स्टेशनला जाऊन आले मी मग तिकडे कोण नव्हतं का तिथं ते साहेब होते ना दुसरे मग साहेब काय बोलले ते म्हणे का त्यांची ना ड्युटी चालू आहे पंपाकडं हां हां पप्पा मंत्री येणार आहे वाटतं ना मंत्री येऊ राहिले हो चोळे दादा हा बोला ना ते माझ्या पप्पांचा फोन आला होता का तुम्हाला पप्पांचा हा हा 1 तासापूर्वी आलता मला एक कॉल आला होता ना हा तुम्ही त्यांच्या ओळखीचे आहे ना हा मित्र आहे ते माझे हो हा ते म्हणे त्यांच्याकडे जा हो आणि सांग मग काय आहे ते म्हणून मी आले तुमच्याकडे. हो का हा, पण काय तुम्हाला एक सांगू बाई आता माझी नेमकी इकडे ड्युटी लागलेली आहे. हा, आता नेमकं मंत्री कधी येतो कवा नाही विमानानं हा, तर विमान इकडे उतरणार आहे मला बंदोबस्त इकडे पाठवलेलं आहे हा. तर मग मा मत होतं पण तुम्ही पोलीस स्टेशन गेले असते तिकडे दिले असेल कंप्लीट चांगलं झालं असतं
अहो दादा ते म्हणे ते दादा तिकडे आहे म्हणे चोळे दादा. तुम्ही आमच्या इकडं बिटाला तुम्हीच आहे ना. तुमच्या भेटला मीच आहे, पण आता काय करू? अहो दादा आता काय सांगू तुम्हाला. हो बाई बा, मी काय रडायची जागा नाही. आता ऐका, काय काय घडलं ते मला पूर्ण सांगा बरं, सविस्तर सांगा. हा. अहो दादा माझा नवरा आहे ना इतका दारू पितो तुम्हाला सांगते. आता आहे ना तुम्हाला कसं दाखवूया बा, इतके वळ उठत तुम्हाला मारेल त्याने माहिती आहे का. कुठपर्यंत? हा कुठपर्यंत? अख्ख्या अंगालाच मारेल त्याने मला, चापकाने मारेल मला रात्री त्याने. चापकाने मार? हा मी रात पळून आले बापाच्या घरी. बापाच्या घरी रात्रात? हा. परत वळवायला आलं नाही मागे कोणी? वळवायला नाही, त्याने मला मारलं आणि तो बाहेर गेला, तो बाथरूमला गेला आणि तेवढ्या याच्यात मी पिशी घेऊन पळून आली मा बापाकडे. बरं तुला पोरं सोरं किती? मला एकच पोर आहे दादा, त्याचं नाव डोंगे आहे. डोंग्या? हा. हा तर तो मा डोंगे आहे ना झोपेलच होता, त्याला मी तिथंच ठेवलं आणि मी निघून आले बॅग घेऊन. मग आता तुला करमत का पोराशिवाय? अहो दादा आता काय सांगू तुम्हाला, पोराशिवाय मला अजिबात करमत नाही, पण काय करू आता माझा नाविलाज झालाय हो. हा तो आता मला जीव वाचवला बा. मी माझा जीव वाचवला नाही तर त्यांनी मला आहे ना मारून टाकला असतं. एवढा दारू पितोय साहेब, ते जाऊ द्या, फक्त तुम्ही न दादा तेवढी माईक कंप्लीट लिहून घ्या बरं. म्हणजे दिवसभर पेलत राहतो का? अहो दिवस आणि रात्र पितोय तो माहिती आहे का. काम धंदा काय करतो? दिवस आणि रात्र. आता काय सांगा, त्या नवीन लग्न ठरवायला आला आता म्हण मी लय मोठं सर्व्हिसला आहे, आमके काच सर्व्हिस नाही, काही नाही. त्याचं फक्त घरदार आहे चांगलं आणि शेतीवाडी, बाकी काहीच नाही त्याच्याकडे, वळण नाही त्याला अजिबात. सोन्यासारख्या बाईचं नुकसान करून तुली. हा तुझ्या आपला कळलं नाही का? हा अहो साहेब आता कुणी काही कोणाच्या पोटात शिरून पाहतं का लग्न करायच्या वेळेस. नाही बरोबर नाही म्हणते. मग आता समजा तुमचं लगीन झालं असेल, हा का तुम्ही काही शिरून पाहिले का? नाही लग्न अजून नाही होईल मावाला. नाही का? नाही अजून तसेच आहेत का? अजून तसे. जाऊ दे तुमचं माय कंप्लीट घ्या ना लिहून म्हणजे द्या. आमचं जाऊ द्या त्या. हं? आमचं जाऊन द्या, तुमचं घ्यायचं का? मग तुमचं एवढं वय झालं अजून तुमचं लग्न झालं नाही. अहो हे ड्युटी अशी काय सांगा, वेळच येत नाही कोणाला पाहायला. हा का? हा पोर नाही देत का तुम्हाला कोणी? काय वेळच भेटत जायला पाहायला. हा. काय सांग फोन येते. पोरींचे? हा हा. लग्नाचे हा. काही येऊन पाहूनच जा. काय करा याच ड्युटी लागा त्या. हा. हा सांगा. गं साहेबाच्या हात पाया पडतो. अहो जाऊ द्या मला पोर पाहायला. पण साहेब म्हणते नाही पहिली ड्युटी बाजवायची. हा. काही कमी जास्त झालं मग काय करायचं? हा, बरोबर. ही लय मोठी जबाबदारी ना हो. आता ती रातीच आता बाय पोलीस म्हणलं म्हणजे ते रातच होतं आता. अहो रात्र दिवस आहे आता काय सांगा काय बाई. हा. हे बा तुमची केस आहे ऑनलाईन घेतो करून. हा, सांगा बरं. Online घेता का? ऑनलाईन लगेच जाऊ. लिहून नाही घेत? नाही लिहून नाही, ऑनलाईन लगेच. बरं मी काय म्हणतो, हा. तुम्ही आता पहिल्यापासून सुरुवात करून व्यवस्थित सांगा. हा. बरं तुमचा नवरा कसा करतो? काय त्रास द्यायला तुम्हाला सुरुवात कशी करतो? सुरुवात? हा. अहो दादा काय करतो, पिऊन आला रे आला हा. का जेवत नाही खावत नाही, पहिला मला मारायला सुरुवात करतो तो. बरं पहिला मारायला सुरुवात. हा. बरं, नाव सांगा बरं लगेच. माझं नाव सांगू, नवऱ्याचं पण सांगू? मग पूर्ण नाव लागेल ना. मग आता केस कोणा करू राहिले तुम्ही? नवऱ्यावरच ना. हा, हा. आणि मग मॅडम तुम्ही पहिलं पण नाव सांगा बरं. नाव का? हा घ्या. बरं. शांताबाई शांताबाई बाजीगर बाजीगर डोयफोडे. डोयफोडे. हा. बरं मग कंपोस्ट ना गचपडे. गचपडे. हा हा. गचपडे. हा आणि कंप्लेंट घ्या ना दादा आता येऊन. तालुका? हा तालुका लक्षात नाही. नाही जिल्हा? जिल्हा नाही लक्षात. फक्त गावाचं नाव गचपडे का? हा. बरं असं द्या काही प्रॉब्लेम हा. नाही. मी याला कुठूनही शोधू काढी टेन्शन ना घेतो. बरं हा बरं तो कशी सुरुवात करायचं पहिल्यांदा हाला तुम्हाला त्रास द्यायला? त्रास ना दादा तुम्हाला काय सांगू आता. हा तो आहे ना आला का दारू पिऊन बर. का मला कधी विचारित नव्हता का तू जेवली का उपाशी आहे का काय का हा. पोर झोपलं का उठलं का पोर जेवलं का नाही का तो लगेच मारायला सुरुवात करायचा. बरं हा. बरं किती वेळेस करायचा काय हानमार? अहो दादा रोज करीतो हानमार रोज. म्हणजे एक दिवस टळत नाही त्याचं केल्याशिवाय. म्हणजे सकाळ संध्याकाळ करायचा? संध्याकाळचीच दारू पिऊन आला का मारितो. दिवसा नव्हता मारीत? दिवसाही कधी कधी मारितो. म्हणजे रात्री मारायचं दिवसाही मारायचं? हा. त्याच्या आईवडील काय म्हणत होते ना? अहो त्याची आई तशीच आहे, तिचं कधी सपाटा होईल का आणि हा कधी मरण बरं जवळ. बरं अजून काय करायचं तुमचं? हा तुमचं काय करायचं आधी म्हणजे सुरुवातीला? अहो याच्यात लिहावं लागतं सगळं. तुम्हाला काय त्रास दिला ना ते सगळं लिहावं लागेल ना. मग तुम्हाला सुरुवात केली त्यानं
पण तुमचं नेमकं काय काय करीत होता आधी? अहो दादा तुम्हाला सांगते बा, कधी कधी इकडं गळा धरायचा, मला म्हणायचा तुला दाबून मारूनच टाकील, कधी कधी केस बरं, धरायचा. पहिल्यांदा गाळा ना, हा पहिल्या सुरुवातीला गाळा दाबायचा. हा, हा पहिला गाळा दाबायचा. हा. नंतर केस धरायचा, डोक्याचे ना? असं जिन्यानी खाली वडीत वडीत आणायचं. नाही नाही, गाळा दाबल्यानंतर डोक्याचे केस धरायचा ना. का बाई? हा बरं, रात्री का सुरुवात करायचो तो चाला. तुमच्याशी भांडायला? तुम्हाला सांगते ना दादा, दारूतून आला का लगेच त्याची सुरुवात व्हायची. म्हणजे जेवत नव्हता का? नाही ना. लगेच बिल खायचा? हा बरं, तिथं का पाहतोच मी आता. बरं का बाई, हं. मग मग तुम्हाला मोकळं गाव सोडायचा? म्हणजे नाही नाही, हान मारून झाल्यावर का मॅडम? हा मग तुमचा नवरा तुम्हाला मारितो रात्रभर, हा मग तो नेमकं मग कधी झोपतो मग? अहो दादा, त्याची जवळ दारू आहे ना, तो तवर मारितच राहतो मला. जेव्हा त्याची उतरती तेव्हा तो मला मारायचं बंद करतो. हो का? हा तवर सोडीतच नाही, मारितच राहतो. मग तो झोपल्यावर मग तुम्ही घराच्या बाहेर पडला का? अहो मग काय केलं मी, रात्री त्याला झोप लागली आणि मग आहे ना हळूच कडी उघडली आणि माझी पिशवी घेतली, पोराला तसंच झोपून ठेवलं आणि मग मा बापाच्या घरी निघून आले. मग तुमच्या पोराला डोंग्याला उठून नाही आणलं का? अहो डुंग्याला उठवला असं तो रडला असता ना, मग तो परत मेला, तो जागी झाला. जागा झाला, बरोबर. म्हणून पोराला तिला सोडलं आणि घरी निघून आले. बरं आता बाई, तुम्ही आता काही करू नका. बरं, तुमची ऑनलाईन केस आहे मी बनवून घेतली, हा बरोबर. हा आता तुम्हाला 2 दिवसात हा तुमचा तो नवरा आहे ना, हा तो डायरेक्ट पोलीस स्टेशनला जमा राहील. हा चालेल, चालेल. हां, तुमच्या वडिलांना मला भेटायला लावा. ऐका, हा आता आहे ना तो नवऱ्याचा आहे ना, हा मी बरोबर करतो काय कार्यक्रम. हा हा 2 दिवसामध्ये तो किती लपवते, कुठेही लपवते, त्याला शोधून आणणार म्हणजे आणणार. आम्हाला फुकट नाही खाकी वर्दी दिली, या खाका वर्दीच आहे ना, हे दाखवून देतो मी. पण ते लाव बरं का दादा शोध. शोध लावणार. 2 दिवसात तुम्हाला फोन करतो मी. हा म्हणजे त्याला आहे ना त्याच्या घरातून वरमाडून आणा तुम्ही. अहो ते कशाला आम्हाला सांगावं लागत आहे? आणि ना त्याच्या चांगल्या चोंबड्या लांबवत. आम्हाला ड्युट्या करायला तर मला 40 वर्ष झाली. दादा तुम्हाला सांगते, तुम्ही ना त्याच्याकडून कबूलच करून घ्या का सांग तू आता बायकोला मारशील का, सांग तिला त्रास देशील का. हा आणि मग मला फोन करा. हो. आणि जर त्याच्यात सुधारणा झाली तरच मी त्याच्या घरी जाणार आहे दादा, नाही तर मी मा बापाच्याच घरी जाणार. तो डायरेक्ट तुमच्या पाया पडल्याशिवाय हा तुम्हाला नेऊन घालणार नाही. हा डायरेक्ट पोलीस स्टेशन त्याच्याकडून लिहून घेतो आम्ही. हा लिहून घ्या, हा, लिहून घ्या. चाल मग ये तू बाई. हा आणि येऊ का तुझ्या दादा? बापाला सांग हा. काय ते चोळे दादाने भेटायला बोलावले. बरोबर. हा? हा चला या मग तुम्ही. तेवढं मागे असतं, लक्ष द्या बरं का अहो दादा. तुमच्याच केस लक्ष देतो. आता इकडे हे ड्युटीला गेले, तो हा. मंत्री यायचा इकडे विमानानं, म्हणून या ड्युटी थांबले. मग आता काय करते? इकडे हे विमान उतरणार हा, आहे ऐका पंपाजवळ. का? पंपा हा, उतरणार, इकडे बंदोबस्त आलाय मी. विमान पंपा उतरणार आहे का? हा. हा. कोणता मंत्री येणार? हा? मंत्री कोणते? काय कोणतं यायचं कोण सांगत आम्हाला? फक्त जा ड्युटी बाजवा फक्त. हा हा आम्हाला सांगितलं का तिकडे उभं राहायचं. काय तुम्ही करायचं? लई वैतागले हो नाही दादा. व्हायचं सकाळी जेवेल नाही मॅडम. काय सांगा त्या उन्हामध्ये बसवले, काय सांगा त्या साहेब आहे मध्ये मस्त व्हायची इशी रूम मध्ये, आम्ही आहे बाहेर. तुम्हाला डबा नाही दिला काय डबे डुबे? हा, इकडंच वडा खाला काय करत्या म्हणजे वड्यावरच आहे? वड्यावर. हा, हा, अरे कोणी पाणी सुद्धा पाहिजे ना. हा, काय सांगायचं, अशी ड्युटी आमच्या. हा, बरोबर. बरं त्या पाठव तुझ्या दादांना. हा, हा. हा, तेवढं शोध लावा बरं का दादा. शोध लावतो. म्हणजे त्याला आहे ना तुम्ही बोलून घ्या दादा. आणि ना तुम्ही त्याला असं म्हणा काय बाय, तो जर परत तुझ्या बायकोला त्रास दिला तर तुला आहे ना आम्ही उघडा करून मारू. अहो बाई, तुम्ही मला सांगूच नका हो काही. या केशी ना मा आता खालून इतक्या गेल्या, आता काय सांगा. हा ना. कोणाचे नवरे पळून गेले, कोणाच्या बायका कोणा मागे येऊ गेले. अहो अशाच केशी आमच्याकडे. कोण म्हणा झोपून देत नाही आणि कोण म्हणतो हा झोपत नाही. अहो अशा कुठे केशी आहे नाही का? हा येऊ का मग दादा? हा, या त्याला उठावा. पोलीस स्टेशन. अरे आम्हाला तेवढेच काम नाही ना, आम्हाला बंदोबस्ताचे काम येते. आता विलक्षण लागले, विलक्षणच्या ड्युटी आहे परत. हा, अरे काय चाललंय काय गाडचं? ही केस झाली का ती केस? आता ही बाई आता आली आणि लगेच 2 दिवसाचा निर्णय लावा आणि त्याला पकडून आणा. अरे बाई तो झालं सांगणं, पण आम्हाला काय आहे की नाही काही. हा, पाहू आता जेव्हा वेळ भेटा तेव्हा पाहतो. बिल लागलो तर रात्रीतून बिल घेतो लगेच. जर गेलो ना तर त्याला घेतूनच आणतो. चल गावाची गंज आपल्या मित्राची पोरगी आहे, पण आता आपल्या मागे तेवढंच काम नाही ना. नाही तर आपण ते काम हाती घेतलंच आहे म्हणा, पण ते 2-1 दिवसांनी का हाताळावं लागेल का ते लगेच नाही हाताळता येणार. चला आता बसू दे, मला जायचं आराम करतो. म्हणजे एक तर ड्युटी चालू आहे, सारखं उभं राहू
हाता पाय दुखू राहिले. चल रे बाजूला वैना, रस्त्यात गाडी लावली. कोणाची गाडी रे? कळत आहे का? चाल उसाक एक दांड्या पाहिला का?